त्याचबरोबर विष्णू राणे साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. मान्यवरांचं करूयात सहर्ष असं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रेंडशिप क्रिकेट क्लब मानखुर्चे अभयजी पाटील, विशालजी पोसम आणि प्रमोद भाऊ यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी प्रकाशजी भाष्टे जे सचिव आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 32 शिराळा आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करूयात आपण स्वागत सन्मान. शंकरदादा मोहिते कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 32 शिराळाचे सचिव आदरणीय प्रकाशजी भाष्टे यांच्या शुभ हस्ते करूयात स्वागत सन्मान. तर मॅच लगेचच सुरुवात करा. यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाशजी भाष्टे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जातोय. अभय पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर सामन्याला होते सुरुवात. अंकुश जाधव आणि रबाडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंकुश आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती अमोल आलाय. एक धडधाकट शरीर आणि हाईट फॅक्टर जर पाहिलं तर अमोल यांचा खूप महत्त्वपूर्ण आणि गोलंदाजीला पोषक अशी शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते. अगदी हाईट फॅक्टरचा वापर मात्र गोलंदाजी करत असताना पुरेपूर इथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु अंकुश जाधव एक जाणकार खेळाडू, एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून इथे फटका फसला होता. प्रयत्न देखील फसलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या. तिसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी आणि जीवनदान. इथे मात्र टीम मध्ये थोडस निराशजनक वातावरण पाहायला मिळते. अंकुश जाधवची विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत मात्र 1, 2, 3 आणि 4 धावांचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी केलाय. 4 धावा. धावायला देखील दम लागतो आणि जास्त धावल्यावरती देखील दम लागतो. इथे मात्र 4 धावा इथे धावून घेतल्या अंकुश जाधव आणि अजय रबाडा या जोडीने. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवरती मात्र कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाची मॅच. यानंतरची मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि टीम पाडेवाडी या 2 टीमला विनंती असेल आपण टॉससाठी यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल. महत्वाची विकेट. अंकुश जाधव बॅक टू डग आउट. तर या टीम यजमान संघ आपल्याला पाहायला मिळेल शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि दुसऱ्या बाजूला टीम पाडळीवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. निनाई देवी स्पोर्ट सोनवडे टीम आणि पाडळीवाडी या संघ विनंती असेल आपण या टॉस साठी लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल.
पाडळीवाडी आणि टीम सोनवडे एका बाजूला यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला पाडळीवाडी हा संघ. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामधील शेवटच्या घाटातील सामने आता शिल्लक आपणाला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेवरती जर पाहिलं तर मेघराजा देखील कधी विश्रांती तर कधी आशीर्वाद अशा प्रकारचं ऊन पाऊस असं वातावरण आज या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर गुढी टीम बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की रवी विक्की आवी यावेळेस पा अविनाश आलेत आणि अविनाशने आलेल्या मात्र चांगला फटका इथे केला. क्षेत्ररक्षण मात्र खराब तिथे पाहायला मिळते. बॉल निघून चाला सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या चौकारानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पा चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावणारा बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता होते. त्याचबरोबर मातोश्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आणि सातत्याने 32 क्रिकेटवरती प्रेम करणारं आणखी एक व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश पाटील मामा यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज मातोश्री प्रतिष्ठान या नावाचा संघ 32 प्रीमियर लीगमध्ये अनेक वर्षे खेळताना पाहायला मिळतं. ते मातोश्री प्रतिष्ठान या टीमचे संघ मालक मातोश्री प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी पाटील मामा यांचं शुभागमन आज दादा चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये होत आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि थँक्यू सो मच. या ठिकाणी शिवरामजी नाईक साहेब आपण या ठिकाणी सकाळपासून अगदी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर गर्जन 11 कोपरखेने आणि कोपरखेने गावचे सुपुत्र आदरणीय संदीप पाटील लालू दादा, त्याचबरोबर विजय रेठरेकर, अजित सुतार, गणेश शिंदे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज शंकरदादा मोहिते यांच्यावरती प्रेम करणारी ही व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस सोहळा संपन्न करण्यासाठी आज कोपरखेने गावचे भूमिपुत्र आणि सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूवरती विशेष प्रेम करणारे व्यक्तिमत्व संदीप पाटील लालू दादा आणि गर्जना 11 या टीमचा एक बॅकबॉन्ड आधारस्तंभ संदीप पाटील लालू दादा, अजित सुतार, गर्जना 11 कोपरखेने या टीमचे संघ मालक, ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना घडवण्यासाठी गर्जना 11 या टीमच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि प्रत्येक खेळाडूला नावारूपास आणण्यासाठी खूप चांगली मेहनत सध्याच्या घडीला ज्यांच्या माध्यमातून घेण्यात येते ते गर्जना 11 या टीमचे संघ मालक अजित सुतार, त्याचबरोबर ब्रँड ऑफ पाटण आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर हिरा अर्थातच गणेशजी शिंदे आणि 32 टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सुपरस्टार खेळाडू विजय रेठरेकर यांचं शुभागमन या
स्पर्धेच्या माध्यमातून होतंय त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागतम सुस्वागतम. आज शंकरदादा मोहिते साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आणि दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी आज अनेक मित्र परिवार पाटण असेल, कराड असेल, 32 शिराळा असेल, शाहूवाडी असेल, अशा अनेक तालुक्यांना बिलॉंग करणारे अनेक खेळाडू आज अनेक क्रिकेटप्रेमी दादाप्रेमी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा, 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. यावेळेस पहा अजय रबाडाच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल चालला सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजय रबाडा एक रायझिंग स्टार असुबाई 11 गुडे या टीमचा आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक. अजय रबाडा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार, 2 चौकार, 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पहा ओमच्या गोलंदाजीवरती ते मात्र हल्ला बॉल चढवला. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. या 2 धावेनंतर मात्र टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आज आपण पाहतोय शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे आणि स्वराज्य स्फोट कोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दादा चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं 32 शिराळा क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी सातत्याने आर्थिक सहकार्य, एक आर्थिक पाठबळ ज्या व्यक्तिमत्वानं दिलं ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचा आज वाढदिवस. आज संपूर्ण दादा प्रेमी मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर शशी शिरसटाच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पंचांची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि टीम पाडळीवाडी या 2 संघामध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. विजय रेटरेकर यांच्या शुभ हस्ते
धाबा 12 बॉलमध्ये 32 धाबांची गरज टीम स्वराज्य मानेवाडी. सकाळच्या सत्रामध्ये 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी हा संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय. दुपारच्या सत्रामध्ये कोणता संघ या दुसऱ्या गटातून बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करेल हे सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दादा चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिल्या बॉलवरती एक धाव आले. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेनंतर मात्र संघाचं खातं उघडलंय. अजय रबाडा सलामीचं पहिलं षटक हात आहे त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमोल यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. 2 धावेनंतर मात्र टीमचं खातं इथे उघडलंय. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रतिषटक 16.00चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी पंच अमर मराठे त्याचबरोबर शशी शिरसाट या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय रबाडा वेगवान गोलंदाजी. अगदी फलंदाजाच्या नाकापासून बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 धावांची गरज. यावेळेस आणखी एक कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. यष्टीरक्षक विकास आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय रबाडा 12 बॉलमध्ये 32चं समीकरण, परंतु हे समीकरण पार करत असताना चांगल्या गोलंदाजीचा नमुना इथे पेश केला आहे गोलंदाज अजय रबाडा या गोलंदाजाने. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील 8 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे आणि 29 धावांची गरज आहे. इथून पुढे मात्र अमोल आणि ओम या जोडीला आक्रमकता धारण करावी लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल, परंतु एकतर्फी मात्र लढत देत असताना सामना आपल्या बाजूने ते झुकवलाय टीम असुबा 11 गुडिया या टीमनं. 5 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 3 रन खर्च केल्या. त्याचबरोबर वैभव खोत यांचं शुभागमन आज कराड क्रिकेट असोसिएशन मधील एक नामवंत खेळाडू वैभव खोत यांचं शुभागमन. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवशंभो स्पोर्ट महारुगडेवाडी कराड या टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष चांगला खेळ राहिलाय. अंकुर खोत असतील आणि वैभव खोत या दोन्ही बंधूंचा आणि त्या वैभव खोत उपस्थित आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. इथे चुकी करताना पाहायला मिळते टीम असुबा 11 गुडे संघ. ज्या धावा मात्र बॅटिंग करताना टीमला शक्य नाही त्या धावा मात्र क्षेत्ररक्षण करत असताना दिल्या गेल्या आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. 3 धावा धावून आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. षटक समाप्तीचा इशारा पंच अमर मराठे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि करायचे आहेत 26 धावा. 6 चेंडू 26 धावा. तर विनंती असेल यजमान संघ शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे संघ, जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅचला सुरुवात करा.
शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे जरी आपण यजमान असला तरी देखील आपणाला देखील वेळेचं बंधन असेल आणि या सर्व नियमावलीमध्ये ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीवरती एक अनुभवी गोलंदाज ज्या खेळाडून आसुबाई 11 गुडे या नावासाठी अनेक वर्ष संघर्ष केलाय, या नावासाठी अनेक वर्ष खडतर परिश्रम केलाय, या नावासाठी कित्येक वेळा क्रिकेटच्या मैदानामध्ये जडणघडण ज्याने पाहिली. गुडी या टीमचा एक अनुभवी स्टार खेळाडू अंकुश जाधव गोलंदाजीच्या रणवेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 6 बॉल 26. यावेळेस पहा ओम यांच्या बॅटमधून ओ माय गॉड अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक केलाय. पहिल्या बॉलवरती दमदार रुबाबदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद नजाकत आणि टायमिंगचा पुरेपूर या ठिकाणी वापर करत असताना ओम यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. आता 5 बॉलमध्ये 20 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही, कारण की अजून देखील हार मानायला तयार नाही टीम स्वराज्य मानेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. इथे ओम यांच्याकडे जर पाहिलं तर ताकद फारशी वाटत नाही, परंतु फटक्यामध्ये नक्कीच दमकम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता 20 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम स्वराज्य मानेवाडी या टीमला. इथे पहा चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय बॉलर अंकुश जाधव याने. कुठेतरी फ्रंट फुटला जाऊन बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये फटका खेळायचा होता, परंतु फटका फसलाय आणि बाकीचं काम विकेट किपर विकास यांनी पूर्ण केलंय. डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये आता अजून देखील 20 धावांची गरज. 4 चेंडू 3 षटकार आणि 1 चौकार हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 बॉलवरती जर 4 षटकार आले तर सामना मात्र एकतर्फी मात्र विजय होऊ शकतो. बॅटिंग करणाऱ्या टीमला स्वराज्य मानेवाडी या टीमचा विजय मात्र संपन्न होऊ शकतो. यावेळेस वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. आता 4 बॉलमध्ये 19 धावांची गरज. यावेळेस पहा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजी ते बाद झालाय टीम स्वराज्य मानेवाडी या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम स्वराज्य मानेवाडी या टीम कडून युवराज माने नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ओम स्ट्रायकिंग एंडला यावेळेस संघर्ष करतोय, परंतु या संघर्षाला प्रत्युत्तर देत असताना मात्र फारसा काही फरक पडलेला नाही तो गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती. आता अर्थातच आसुबाई 11 गुडे या टीमवरती. यानंतरची मॅच टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आणि टीम पाडेवाडे या टीमच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमकडून आज काहीशी विश्रांती घेताना पाहायला मिळतील. हर्षल काळोखे, विजय जाधव या खेळाडूंच्या गैरहजेरीमध्ये मात्र आज सोनवडे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर शेवटच्या यावेळेस पहा डावखुरा फलंदाज युवराज आल्याने लेगबायच्या स्वरूपात मात्र 1 धाव आले. शेवटचा बॉल आता शिल्लक आणि सामन्याचा निकाल इथे जवळपास स्पष्ट झालाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. ओम एक रायझिंग स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
गुढी विरुद्ध मानेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फटका फसला जातो. एक क्षेत्ररक्षक आहेत, वन हँडेड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती मात्र कोणती धाव घेतली जात नाही. सामना मात्र जिंकलाय टीम आसुबाई 11 गुढी या टीमनं आणि अर्थातच या सामन्याचा हिरो ठरलाय अजय जाधव, ज्याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, वेगवान चेंडू हाताळले आणि फलंदाजी करत असताना षटकार चौकारांची बरसात ज्याने केली तो अजय जाधव रबाडा ठरलाय या महत्वाच्या मॅचचा, महत्वाचा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी. 6 चेंडू आणि 22 धावांची